चिलाप्पा निघून गेल्यावर विलास आपल्या खोलीत आला. अंगावरचे कपडे काढले, बाजूला फेकून दिले. कमरेला कशी तरी लुंगी गुंडाळून तो कॉटवर पडला. या 4 दिवसातली एक एक घटना त्याच्या डोळ्यासमोर तरळायला लागली. माधुरीला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलला नेणं, डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करणं, तिची झालेली कठीण अवस्था, मग तात्यासाहेबांचं हॉस्पिटलवर येणं, त्याचं तिथनं पळ काढणं, आणि मग त्याचं ते बेवारशी कुत्र्यासारखं भटकणं. पोटात अन्नाचा कण नाही, पण मद्याच्या तीव्र ओढीनं मनात थैमान घातलेला आहे. त्याच अवस्थेत दिशाहीन फिरणं. एका डोंगरातनं पायपीट करताना तळाला येणं, तिथे एका आदिवासीनं दारूची भट्टी लावलेली. त्या आदिवासीच्या हाताखाली आपण पडेल ती कामं केली, दारूची तल्लफ भागवली, पुन्हा कुठेही भटकलो, मग शेमणीला आलो. मग आप्पांकडनं कान उघडणे, त्यांच्याबरोबर तात्यासाहेबांच्या बंगल्यावर येणं, तात्यासाहेबांनी डागलेली तोफ, जावई असून सुद्धा केलेला मरणप्राय अपमान, सगळे प्रसंग डोळ्यांसमोर तरळत होते. हे सगळं आठवून त्याच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले. त्याचं मन आक्रंदायला लागलं. तो अंथरुणात उठून बसला. मग शून्य अवस्थेत छतावरच्या पंख्याकडे बघत राहिला. त्याच वेळेला माधुरीला काहीतरी हवं होतं, म्हणून ती त्या खोलीत आली. तो विमनस्क स्थितीत शून्यात बघत असलेला बघून तिच्या मनात कालवा कालव झाली. त्याचवेळी त्याची दृष्टी तिच्यावर पडली आणि दीन होऊन तो म्हणाला, माधुरी, दारुड्या माणसाची किंमत किती कमी होते नाही? हा प्रश्न पिणाऱ्यानं स्वतःला विचारावा. तो नाही ना विचारू शकत स्वतःला, कारण तो गाढव झालेला असतो. मग एवढं कळतंय ना, का घेता? मी होऊन घेत नाही ग. नकळत ठरल्या वेळी ती दारू मला मोह घालत असते, मग माझे पाय मला आपोआप तिच्याकडे घेऊन जातात. त्या वशाने मला पाजली आणि मग वशा माझ्या पैशानं पीत राहिला. मीच मूर्ख. त्या व्यसनात असा काही खोल खोल रुतत गेलो की मला भानच राहिलं नाही. आणि आता आप्पांनी माझ्या वतीनं तात्यासाहेबांना वचन दिलंय की एक थेंब जरी यापुढे घेतला तरी बंगल्याचा दरवाजा बंद. कसं होईल ग माझं? बघ ना, आता 6 वाजत आलेत. मला मोह होतोय, काय करू? तुम्ही असं करा, मी ऐकलंय की दारूची तल्लफ यायला लागली की लिंबू पाणी घ्यायचं असतं. ते घेतलं की आलेल्या तलफेचा विसर पडतो. वेळ टळली की माणसाला पुन्हा त्याची आठवण नाही होत. त्यामुळे लिंबू पाणी घेत राहा तुम्ही. देशील मला एका ग्लासात लिंबू पाणी? माधुरी आज स्वयंपाकगृहात निघून गेली. फ्रीजमधनं तिने एक पिवळा धमक लिंबू काढला, सुरीनं चिरला, लिंबू पाण्याचा ग्लास घेतला आणि ती परत खोलीत आली. त्यांनी तो लिंबू पाण्याचा ग्लास ओठापार केला, तसाच बसून राहिला. हळूहळू त्याला जाणीव व्हायला लागली की आलेल्या तलफेची तीव्रता कमी होतीये. मग त्या दिवसापासून त्याने लिंबू पाण्याचा प्रयोग सुरू केला. 8 दिवसात तो दारूच्या थेंबालाही शिवला नाही. माधुरीने सुटकेचा निश्वास सोडला. पण त्याचं रक्तच मुळी अल्कोहोलिक झालं होतं. मद्य हे त्याचं अन्न झालं होतं. ठराविक वेळी दररोज पोटात जाणारे मद्याचे 2 ग्लास ही त्याची शक्ती होती. एक प्रकारचं टॉनिकच होतं. त्यांनी मद्य घेणं बंद केलं, पण त्याचे हातपाय कंप पावायला लागले. त्याला थकवा असा काही आला की 4 पावलं टाकली तरी तो थकायचा. अगदी शक्तिपात झाल्यासारखं त्याला पदोपदी जाणवायला लागलं. अन्नाचा घास सुद्धा गिळला जात नव्हता. तात्यासाहेबांनी सांगितल्यामुळे प्राचार्यांनी अर्धपगारी रजा धरली होती. आणखीन 15 दिवसांची अर्धपगारी रजा वाढवून घेतली होती. अर्ज भरून वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायला लावलं होतं, त्यामुळे रजेचा प्रश्न नव्हता. तो दिवसभर अंथरुणात पडून असायचा. मद्य सोडायचा आटोकाट प्रयत्न करत होता तो, पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं. हौस म्हणून घेतलेला पहिला मद्याचा प्याला त्याला बुडवायला निघाला होता. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली होती. 9व्या दिवशी मात्र त्याला एकदम असह्य झालं. त्याची उलघाल चालू झाली. पत्नीकडे पैसे मागितले असते तर तिला संशय आला असता. पैसेही उघडपणे मागता येतच नव्हते. माधुरीला शाळेत जायचं होतं, म्हणून साडी नेसण्यासाठी ती आपल्या खोलीत गेली. तिची पर्स स्वयंपाकगृहात
फ्रीजवर राहून गेली होती. परी स्वयंपाकगृहात होती. ती असल्यामुळे त्याला तिथे जाता येत नव्हतं. त्यांनी तिला आवाज दिला, परी बेटी. काय पप्पा? अगं माझी लुंगी खूप मळली आहे. ती मळली होती म्हणून मी हा पांढरा पायजमा घातलाय. माझ्या खोलीत जाऊन ती आणशील? आण आणि धुवायला टाकून दे, नाही तर ती तशीच राहील गं. पप्पा माझी शाळेत जायची वेळ झाली आहे. मला अजून माझा युनिफॉर्मसुद्धा घालायचा आहे. वेळ नाही हो. आमची परी म्हणजे छान मुलगी आहे. पप्पांचं काम ऐकते ती. बी अ नाईस गर्ल. ठीक आहे पप्पा. ती गडबडीनं स्वयंपाकघरातनं बाहेर पडली. ती बाहेर पडताच तो चटकन फ्रीजजवळ गेला. पर्स हातात घेतली, खोलली. आज 100च्या 2 नोटा होत्या. त्यातली एक काढून त्यांनी पटकन पायजम्याच्या खिशात टाकली. ती पर्स तो जागेवर ठेवतोय ना ठेवतोय तेवढ्यात माधुरी साडी नेसून स्वयंपाकघरात आली. तिने आपली पर्स उचलली, हातात घेतली. त्याला भीती वाटत होती की जर तिने ती पर्स लगेच उघडली तर आपली चोरी तिच्या लक्षात येईल. पण कर्मधर्म संयोगानं तिने काही पर्स उघडली नाही. आपल्या नायलॉनच्या पिशवीत ती ठेवून दिली. ती म्हणाली, अहो तुम्ही अजून काही खाल्लंच नाही आहे. नाश्ता तुम्ही घेत नाही. मी भज्याची चांगली आमटी केली आहे, जोडीला दही आहे. आईंना सांगितलं ना तर त्या देतील वाढून. हो ठीक आहे, मला भूक लागली की मी सांगीन आईला वाढायला. बाहेर कुठे पडू नका, थोडं तरी चाला. नाही मी नाही बाहेर जाणार. ठीक आहे, येते मी. बाहेर पडता पडता ती उंच आवाजात म्हणाली, अहो आई, यांनी जेवायला मागितलं की वाढून द्या. हां, फ्रीजमध्ये भांड्यात मुरलेलं दही आहे, ते सुद्धा द्या. वाढीन ग बाई. आई पाठोपाठ दाराबाहेर पडणारी परी म्हणाली, पप्पा तुमची लुंगी धुवायला टाकली. छान केलंस. तो थोडा समाधानी होऊन म्हणाला. मनातल्या मनात तो प्रसन्नपणे हसला होता. मग तो आपल्या खोलीत शिरला. अर्धा तास गेल्यावर मंडोदरबाई त्याच्या खोलीच्या दाराशी आल्या. म्हणाल्या, विलासारे किती वाजले? 11. ए बघ, रात्री मला काही नीट झोप लागली नाही. मला आता झोपायचं आहे. मी तुला वाढू का? नाही आता नको आई, मला अजून भूक नाही लागली. तू झोपून घे. तू उठलीस की मग मी जेवीन. काय तुझ्या पोटात दगडधोंडे भरलेत का काय कळना. जेव्हा विचारावं तेव्हा हेच सांगतो, मला भूक नाही, मला भूक नाही. आई तू झोप, तू उठल्यावर मी जेवीन. मंडोदरबाई आपल्या खोलीत जाऊन झोपल्या. थोड्याच वेळात त्या डाराडूर झोपी गेल्या. विलासची आज अतिशय कठीण परिस्थिती झाली होती. शरीराची एकसारखी उलघाल सुरू झाली. त्याने आपल्या कॉटवर झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही लागत नव्हती. तो एकसारखा चुळबुळतच होता. तो उठला, मागच्या दारात गेला. दारात उभा राहून बाहेरची गंमत बघायला लागला. 2 बोकडांची टक्कर सुरू होती. गंगापूर शहरात खंडोबारायाचं जागृत देवस्थान. यात्रा जत्रेच्या वेळेला या टकरा होतच असत. टक्कर बघायला लोकांच्या आजूबाजूला गर्दी होत असे. रस्ताच बंद होत असे. रस्त्यात माणसांची, वाहनांची गर्दी होत असे. मग वाहतूक नियंत्रक पोलीस ती झुंबड सोडवून त्यांना हाकलून देत असे. दारात उभा राहून विलास रस्त्यावर सुरू झालेली ती 2 सांडांची टक्कर गमतीनं बघायला लागला. अटीतटीची झुंबड करत होते ते. विलास ती झुंबड बघण्यात गर्क झाला. ती झुंबड सुटताच तो त्या दारातून मागे अंगणात उतरला. त्यांनी बाहेर म्हणजे बंगल्याच्या बाहेर पडायचा विचार केला. पुढच्या दारातनं तो बाहेर पडला असता तर ममता मामींनी त्याला बाहेर पडताना बघितलं असतं. त्याला ते नको होतं. बंगल्याच्या मागील बाजूनं तो लपत छपत पुढच्या फाटकापाशी आला. लोखंडी जाळीतला कुत्रा गुरगुरला, पण हळूच तो फाटकातनं बाहेर पडला आणि तो बाहेर पडल्यामुळे कुत्र्यानं आपलं गुरगुरणं थांबवलं. फाटकातून बाहेर पडताच त्याने सुटकेचा निश्वास सोडला. तो हळूहळू बस स्थानकाच्या दिशेने निघाला. पोटात अन्नाचा कण नव्हता. बंगल्यापासून बस स्थानक काही एवढं लांब नव्हतं, पण तेवढं अंतर चालणं त्याच्या जीवावर आलं होतं. देहात थकवा मावत नव्हता. 1-2 ठिकाणी तो विश्रांतीला बसला. हळूहळू चालत तो बस स्थानकापाशी आला. तो परिसर माणसांनी काठोकाठ भरला होता. कोणी ओळखीचं भेटू नये म्हणून तो गर्दीत शिरला नाही. बराच वेळ कोपऱ्यातल्या गुलमोहराच्या झाडाखाली बसून राहिला. त्यात खूप वेळ गेला त्याचा. आता दिवस बुडायला टेकला होता. अंधार पडायला लागला होता. चौकातले विजेरी दिवे चमकायला लागले होते. चौकाचा सगळा परिसर प्रकाशमय झाला होता. मग तो आपल्या जागेवरनं उठला.
संदीप बिअर बार समोर आला. मदिरा भक्तांची गर्दी दिसत होती. तो दुकानात शिरला. कोपऱ्यातल्या एका बाकड्यावर जाऊन बसला. क्वार्टरची ऑर्डर दिली. शेंगदाण्याची प्लेट मागवली. बाटली खोलून त्यांनी थोडं मद्य पेल्यात ओतलं. मनाजोगतं पाणी टाकलं. एक घोट घेऊन 2-3 शेंगदाणे तोंडात टाकले. तो घोट रिचवताच त्याला एकदम प्रसन्न वाटलं. त्याची गात्रं समाधानी झाली. मद्याचा एक एक घोट घेत राहिला. बाटली तळाला जाईपर्यंत पीत राहिला. भिंतीवरच्या घड्याळात 10 वाजले होते. पैशांचा अंदाज घेत त्यांनी एक हाफ क्वार्टर मागवली. जणू काय त्याला गेल्या 8 दिवसांचा खंडच भरून काढायचा होता. मद्य नसानसात भिनलं होतं. शरीराला आलेला थकवा नाहीसा झाला होता. नवचैतन्य भरलं गेलं होतं एक प्रकारे. ती हाफ क्वार्टर त्यांनी संपवली. आता तर तो 7व्या आसमानात विहार करत होता. झोकांड्या देत देत काउंटरपाशी आला. काउंटरवर त्यांनी एकुलती एक 100ची नोट ठेवली. शेठने त्याला 5 रुपये परत केले. ते खिशात ठेवून बाहेर पडला. बाहेर मोकळ्या हवेत आल्यानं पोटात गेलेलं मद्य त्याच्या रोमारोमात भिनलं. झोकांड्या देत तो रस्त्यावर आला. 11 वाजले होते. एक एक पाऊल कसं तरी उचलत तो बंगल्याकडे निघाला. पाय त्याला बंगल्याच्या दिशेनं बरोबर नेत होते. तो डचमळत डचमळत फाटकाजवळ आला. त्यांनी फाटकाला हात लावला नाही. तोच आवारात मोकळ्या असणाऱ्या कुत्र्यानं दोन्ही बंगले डोक्यावर घेतले. त्या आवाजानं दोनही बंगले जागे झाले. हातात भला मोठा दंडा घेऊन तात्यासाहेबांनी आपल्या बंगल्याचा दरवाजा उघडला. माधुरी आणि मंडोदरबाईसुद्धा वरांड्यात आल्या होत्या. हातात दंडा घेऊन तात्यासाहेब पायऱ्या उतरून खाली आले. ते उंच आवाजात म्हणाले, राजा शांत हो. कोण आहे तिकडे? मी कसं तरी लडबडलेल्या आवाजात तो म्हणाला. कोण? मी आहे विलास आडाव. विल्यात तू? 1 नंबरचा पेताड. काय काम काढलं रे? मला माझ्या बंगल्यात जायचंय. तुझा बंगला? हो, माझा बंगला. तो बंगला आता तुझा नाही राहिला. काय बोलताय तात्यासाहेब? काही झोकले काय हातभट्टीची? आपण हातभट्टी नाही घेता, विदेशी झोकतो आपण. तुझ्या आप्पांना मध्यस्थी करून तुम्हाला वचन दिलं होतंस. काय वचन दिलं होतं? दिलं होतं ना वचन. दारूच्या थेंबाला मी शिवलो तर फाटकाचं दार मला कायमचं बंद होईन. पण मी दारूला शिवलोच नाही. मी दारूच्या पेल्याला शिवलो. तुम्हाला दिलेलं वचन मोडलं नाही मी तात्यासाहेब. काय बरळतोयस तू दारात? आता चालायला लाग. गेला नाहीस तर हा कुत्रा तुझ्या अंगावर सोडीन. तू जर आज शिरण्याचा प्रयत्न केलास तर माझा हा दंडा तुझा समाचार घेईल. यापुढे या बंगल्याचं फाटक तुला कायमचं बंद. जावई म्हणून तू मला मेलास, सासरा म्हणून मी तुला मेलो. आपलं नातं आज संपलं. चालायला लाग. विलासनं केविलवाण्या नजरेनं त्यांच्याकडे बघितलं. पण त्या नजरेत असा काही कडवटपणा होता की त्याला फाटकापासनं दूर व्हावंच लागलं. त्यानं समोरच्या बंगल्यावर नजर टाकली. वरांड्यात माधुरी उभी होती. तिच्या मागे आई मंडोदरबाई उभी होती. त्या दोघींना सोडून जाताना त्याचं मन गहिवरलं होतं. तो सैरबैर झाला होता. मद्याचा अंमल केव्हाच संपला होता. जबर व्यसनाला बळी पडल्यामुळे दिलेलं वचन त्यांनी पायदळी तुडवलं होतं. आता त्याला अघोर अशा परिणामाला सामोरं जायला लागणार होतं. प्रायश्चित्त भोगावंच लागणार होतं. त्यांनी त्या बंगल्याला हात जोडले आणि एक एक जड पावलानं तो दूर दूर जायला लागला. तो दूर जात होता तशी माधुरी हळहळत होती, कारण ती त्याची पत्नी होती. अग्निभोवती 7 फेरे मारताना तिने विवाहात मनोमन शपथ घेतली होती की पतीच्या सुखदुःखात मी त्याला साथ करीन. ती विचार करत होती की आता हे बाहेर कुठे झोपतील. अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही नाही. नुसत्या अंगावरच्या कपड्यांनिशी बाहेर तग धरतील का? यांना पांघरायला एखादी लोकरीची शाल द्यायला हवी होती, पण तात्यासाहेबांसमोर जायची आपली हिंमत कुठे? खूप वेळ विचार करत राहिली. मंडोदरबाई तर त्याच्या आई होत्या. एक सर्प तिच्या पोटी जन्माला आला होता. त्या सर्पाला ती थोडंही दूर करत नसे. त्याला न्हाऊ घालणं, दूध पाजणं, झोळीत झोपवणं अगदी मायेनं करायच्या. मंडोदरबाई त्याला घालून पाडून बोलायच्या, ते फक्त तो सुधारावा म्हणून.
तात्यासाहेब त्याला नाही नाही ते बोलत होते. जावई म्हणून त्याची काही किंमत ठेवलेली नव्हती. त्या शब्दांनी त्यांना अनंत यातना होत होत्या. त्यांच्या मनाला ठेचसुद्धा पोचत होती. त्या रक्तबंबाळ होत होत्या, पण काही बोलू शकत नव्हत्या, कारण चूक विलासची होती आणि ती अक्षम्य होती. बिचाऱ्या ममताताईंची खूप विचित्र मनस्थिती झाली होती. आपल्या पतीला त्या 2 गोष्टी सांगू शकत नव्हत्या, कारण त्यांचा दरारा ढाण्या वाघासारखा होता. माघार हा शब्दच त्यांच्या मनात नव्हता. त्या अंगणात बसून अश्रू ढाळत बसल्या. विवाहित मुलीचा संसार विस्कटताना बघून त्या चिंतित झालेल्या होत्या. विलास रात्री 1 वाजता निर्मनुष्य रस्त्यावरनं चालला होता. मद्याचा असर कमी झाल्यानं त्याला थंडी जाणवायला लागली होती. तो कुडकुडत चालत होता. हातापायाची बोटं गारठली होती. दोन्ही हाताची घडी छातीवर ठेवून तो चालत होता. तो बस स्थानकात शिरला. काही बेवारशी स्त्री पुरुष कुडकुडत बाकड्यावर बसले होते. शरीरात उष्णता निर्माण व्हावी म्हणून बसल्या बसल्या विडे आवडत होते. काही जण बाकड्यावर झोपले होते. त्यांच्याजवळ काहीतरी पांघरूण तरी होतं, पण याच्याकडे काहीच नव्हतं. हा बाकड्यावर उकेडवा बसून राहिला. थंडीचा जोर वाढत होता. लांबवर एक धुनी पेटलेली दिसली. तो बाकड्यावरनं उठला. त्या दिशेनं चालायला लागला. धुनी जवळ आला. 4 फाटक्या अंगाचे लोक धुनीच्या आजूबाजूला बसले होते. हा थंडीनं गारठलेला बघून त्यांनी त्याला बसायला जागा दिली. धुनीजवळ बसताच त्याला पुष्कळ बरं वाटलं. त्या चौघांच्या गप्पा सुरू झाल्या. एक जण म्हणाला, क्या सिकंदर, कल दिन भर में कितनी कमाई हो गई? अरे जब गाड़ी में चढ़ने के लिए भीड़ हो गई ना, तो मैंने एक पैसेंजर का पॉकेट मारा, लेकिन साला उसमें सिर्फ 10 रुपये निकले यार. नसीब ही गांडू. पैसा निकाला, पॉकेट कचरे में फेंक दिया. दोपहर को और एक पॉकेट मारा, उसमें 500 रुपये निकले. दिन भर की कमाई हो गई. शाम को बार में जाके 100 रुपये की विदेशी दारू मारी, होटल में जाके 150 रुपये की चिकन बिरयानी मारी. हाँ, ये धंधा अच्छा है अपना, लेकिन यार पुलिस ने पकड़ा तो बहुत पिटाई होती. काय रे फकरे, तूने कितना माल कमाया रे? काय गणेशपूरला जाणारी गाडी लागली. एक खेड्यातली बाई शिरली गाडीत. गाडीत लय गर्दी होती. शिरलो तिच्या पाठोपाठ. तिच्या गळ्यात सोन्याचं डोरलं बघितलं होतं. ते मी बोटातल्या नखाला लावलेल्या ब्लेडने लगे कापून टाकलं. डोरल्याचा दोरा पकडला, माझ्या ताब्यात घेतलं, खिशात ठेवून दिलं. त्याच वेळेला ना त्या बाईचा हात आपल्या गळ्याकडे गेला बरं का. डोरलं गळ्यात नाही बघून ती मोठ्यांदा वरडली. लोकांनी लगे गाडीचं फाटक बंद करून टाकलं. आतल्या लोकांची तपासणी करायला सुरुवात केली आणि ते डोरलं माझ्यापाशी गावलं की त्यांना. लय तोडवला मला गावातल्या लोकांनी. दिला पोलिसाच्या ताब्यात. ते समधे लोक निघून गेल्यावर पोलिसांनी दिलं मला सोडून. नेहमीचा ओळखीचा पोलीस होता आपल्या तो. पण काय खायला नाही राव मी. ह्यो धंदा आहे ना, काही काही वेळेला लय देतो आणि काही काही वेळेला हवा खायला लावतो. तू फिकर मत कर रे. मेरे पॉकेट में 200 रुपये सुबह होते, तेरे को खिलाऊंगा मैं. चालेल ना यार, लय भूक लागली भाऊ. शेजारी बसलेल्या विलासकडे बघून तो फकऱ्या म्हणाला, काय रे, तू काय बी बोलत नाही, फकस्त आमचा ऐकत बसला. आहे कुठला तू? मी इथलाच आहे. म्हणजे गंगापूरचा? हो, माझा इथे शहरामध्ये बंगला आहे. काय पेकतोय अडे. बांगला असताना थंडीत कोडकोडायची. तुला काय हौस आली काय? काही येडा समजतो काय आम्हाला तू? नाही, मी खोटं नाही बोलत फकीरा भाऊ. माझा या शहरात बंगला आहे. कॉलेजमध्ये कारकून म्हणून नोकरीला होतो. चांगला पगार होता. माझी बायको पण नोकरीला आहे. अरे मग तू काय करू रस्ते पे आ गेला? अहो, एका मित्राबरोबर दारू प्यायला गेलो. मग 5-6 दिवस जात राहिलो. मला लागलं दारूचं व्यसन. घरच्या लोकांनी माझी दारूपासून सुटका करायचे पुष्कळ प्रयत्न केले, पण माझी दारू काही सुटली नाही. माझ्या बंगले शेजारी सासऱ्यांचा बंगला आहे. रात्री मी दारू पिऊन बंगल्यावर गेलो तर सासऱ्यांनी मला दमदाटी देऊन हुसकावून लावलं. काय सांगतो, सासऱ्याने हाकलला तुला? कोण आहे रे तुझा सासरा? तात्यासाहेब सानप. क्या बोलता तू? वो मानिकलाल हाईस्कूल का हेडमास्टर. अरे वो तो बहुत खतरनाक आदमी है. अब फिर उसके सामने किसका कुछ नहीं चलता बाबा. मुझे उसकी वजह से स्कूल छोड़ना पड़ा. मैं कभी कभी स्कूल को डांडे मारता था. वो उसने मेरे को स्कूल से निकाल दिया. बहुत तेज आदमी है, किसको नहीं जुमानता वो. बरोबर आहे, सासरे म्हणून मी त्यांना खूप जवळून ओळखतो.
ये अरे अभी कितने बज गए रे? क्या मेरे ख्याल से 4 बजे होंगे. आता झोपा थोडा वेळ. आईला दिवसभर आपण टाक्यावानी भटकतो, शिकारीच्या शोधात असतो. जेवायला थोडीफार विश्रांती पाहिजे, काय खरं आहे का नाही? मग ते चौघे धोनीच्या सभोवती लोळायला लागले. विलासही त्यांच्याबरोबर जमिनीवर लोळला. जमिनीचं अंथरूण करून आकाशाचं पांघरूण घेऊन तो झोपला. सकाळी तो उठला तेव्हा ती चौकडी कुठेतरी निघून गेली होती. धुनी थंड झाली होती. तो सार्वजनिक नळाजवळ आला. तोंडावर पाणी मारून गुळण्या केल्या. रात्रीचे राहिलेले 5 रुपये होते खिशात. बाजूच्या संदीप हॉटेलमध्ये गेला. हॉटेलात आणखीन 4-5 गिराईकं बसली होती. बाकड्यावर बसताच त्यांनी चहाची ऑर्डर दिली. काका गोडबोले या हॉटेलचे मालक. प्रसन्न वृत्तीचे, हसरा चेहरा. छानपैकी करमणूक करत असत. गप्पाही छान मारत. विलाससुद्धा चहा घेऊन त्यांच्या गप्पा ऐकायला लागला. गोडबोले काका प्रसन्न होते. त्यांना त्यांच्या ज्ञानाचा अभिमान होता. त्यांची दृष्टी विलासवर पडली. ते अचंबित झाले आणि म्हणाले, अहो काय हो, आपण तात्यासाहेब सापराचे जावई का? हो. तुम्ही कसं ओळखलं काका? अरे मागे मी एकदा कॉलेजवर माझ्या नातवाच्या प्रवेशासाठी आलो होतो. त्यावेळी आपली ओळख झाली होती. तेव्हा मला समजलं की आपण तात्यासाहेब सानपांचे जावई. त्यावेळी माझं काम तुम्ही लगेच करून दिलं होतं. हे बघा, आता तुमची काही अडचण असली ना तर मला सांगा, माझ्या परीने मी मदत करीन. आभारी आहे. मला काही अडचण आली तर मी येईन आपल्याकडे नक्की. येतो मी. हॉटेलमधनं बाहेर पडला. त्याने विचार केला की शहरातनं आपण असे फिरत राहिलो तो ओळखीचे लोक भेटणार, काही ना काही विचारणार, शंका घेणार. म्हणून तो शहरात कुठेही न फिरता बस स्थानकाच्या चौकात एका चांभाराच्या टपरीत बसला. पांडू चांभार त्याच्या ओळखीचाच होता. पांडूची आणि त्याची चांगली जवळची मैत्रीही होती. त्याच्या कोपऱ्यातल्या टपरीत बसून त्याने कितीतरी वेळा दारू झोकली होती. मग तो कितीतरी वेळ गप्पा मारत बसला. पांडूला काय तेच हवं होतं. काम करता करता त्याची करमणूक व्हायची. विलासच्या पोटात भूक मावत नव्हती. भुकेचं त्याला काही वाटत नव्हतं. भूक मारायची त्याला सवय झाली होती. पण आता त्याची मद्य झोकायची वेळ जवळ येत चालली होती. तो बेचैन व्हायला लागला. त्याच्या शरीरात तगमग व्हायला लागली. त्यांनी घड्याळात बघितलं. 4 वाजले होते. तो म्हणाला, पांडू, मी जरा 15 मिनिटात येतो. अरे कुठं निघाली तुम्ही? अरे एक महत्त्वाचं काम आठवलं. कसलं? नाही, सांगण्यासारखं नाही आहे. काय महत्त्वाचं असं काम आहे? सांगू नका, पण येणार ना तुम्ही परत? हो रे बाबा. तो लगबगीनं बाहेर पडला. तो गेला आणि पांडूचे त्याच्याकडे डोळे लागले. विलास संदीप हॉटेलपाशी आला. हळूच आत डोकावला. गोडबोले काका काउंटरवर होतेच. तो काउंटरवर गेला. काका नमस्कार. काका, मी आत्ताच घरून आलो. तात्यासाहेब परगावी गेलेत. ममता मामींना 1,000 रुपयाची गरज आहे. मामींनी तसं त्यांना फोन करून सांगितलं. तात्यासाहेब फोनवर म्हणाले की गोडबोले काकांकडनं तात्पुरते उसनी मागून घ्या. 2 दिवसांनी आलो की त्यांना देतो. मग मामींनी लगेच तुमच्याकडे पाठवलं. गेलेत कुठे तात्यासाहेब? काय अहो, जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्याध्यापक संघाचं अधिवेशन आहे, तिथे गेलेत. ठीक आहे, घेऊन जा. गोडबोले काकांनी आपल्या कोटातल्या खिशातनं पाकिट काढलं. त्यातल्या 100च्या 10 नोटा काढल्या, त्याच्या हातात ठेवल्या. त्या नोटा हातात घेऊन म्हणाला, तात्यासाहेब आले की मी लगेच 1,000 रुपये घेऊन येईन. सावकाश आणा हो, घाई नाही. ठीक आहे, येतो. हॉटेलातनं बाहेर पडला. रस्ता बदलून थोड्याच वेळात पांडूच्या टपरीवर आला. पांडू त्याची वाटच बघत होता. काय हो भाऊसाहेब, कुठं गेलता? अरे महत्त्वाच्या कामाला गेलो होतो. मला सांगण्यासारखं नाही का? नाही, तसं काही नाही. माझ्या सासऱ्यांनी ना गोडबोले काकांकडे पैसे ठेवले होते, ते आणायला गेलो होतो. संध्याकाळची काहीतरी सोय करायला पाहिजे ना. पांडू, मला सांग, तू रात्री इथेच झोपतो का रे टपरीत? नाही नाही, मी घरी जातो. घरी बायको पोर आहे, इथं कशाला राहायचं भूतासारखं? मग या टपरीत मी झोपलो तर चालेल? काय गरीब माणसाची चेष्टा करता भाऊसाहेब. बंगलेवाला माणूस साध्या टपरीत कशाला झोपन? हे बघ, चेष्टा नाही करत आहे. माझं आणि सासऱ्याचं काल भांडण झालं. बाहेर पडल्यावर ठरवलं की यापुढे बंगल्यात जायचं नाही. तुला काही अडचण आहे का? नाही, मला काय अडचण नाही हो. उलट इथं तुम्ही झोपला तर माझ्या टपरीची राखण होईन ना. ठीक आहे, मग मी इथेच झोपीन. विलासनं त्याला 200 रुपये दिले. हे 200 रुपये घे. 2 क्वार्टरच्या बाटल्या आण. 10 रुपयाची भेळ आण. पाण्याचं काय?
तर पाण्याचा मोकळा जग आहे माझ्याकडं, मी आणतो बाजूच्या हॉटेलातनं भरून, आणि 10 रुपयाची भजी पण घेऊन ये. नाही नाही, तुमचं जेवायचं काय? मला भजी पुरेशी आहे, मी काही जास्त खात नाही, तू जा. पांडू दारूच्या दुकानाकडे निघून गेला. अर्ध्या तासांनी परतला. त्यांनी सगळं आणलेलं होतं. आल्या आल्या चिमणी पेटवली, बाजूच्या हॉटेलला जाऊन पाण्याचा जग भरून आणला. मग त्यांनी आपला सरंजाम मांडला. टपरीत 2 काचेचे पेले होते. पेल्यामागून पेले रिचवायला लागले. गप्पा मारत भेळ भजी खायला लागले. हळूहळू दारू चढायला लागली. लडबडलेल्या शब्दात पांडू म्हणाला, भाऊसाहेब, मी विसरलो बरं का. काय माणसाने हिशोबाला पक्का असावं. बाजार करून 20 रुपये राहिले, हे घ्या. अरे राहू दे, किरकोळ पैसे राहू दे तुझ्याकडे. पहिली बाटली कधीच संपली, दुसरीही तळाला लागली. विलास म्हणाला, आणखीन एक बाटली आणायची का? नाही नको, आता घरी जायला पाहिजे. रस्ता चुकून भलतीकडे गेलो होतं. बायको वाट बघून बघून थकन. माझ्या नावाने बॉम्बा बॉम्ब करन. तुम्हाला काय आहे, तुम्ही इथं झोपणार आहे, तुमचा काय प्रश्नच नाही ना. मला घरी व्यवस्थित जायला पाहिजे. नाही तर असं करता का, माझ्या घरी आता का जेवायला? पण आता पण काय? नाही नाही, माझ्या मनात आलं, तुम्हाला आमच्या घरचं जेवण चालतं का? अरे पेलेल्या पेल्या लावून दारू घेतली, जेवण करायची काय हरकत? मी काय भेदभेद मानत नाही, पण आता मी नाही खाणार. मग मी जाऊ का? हो चालेल. पांडूने आपली पिशवी हातात घेतली. डुलत डुलत तो निघाला. विलास उठून उभा राहिला, पण तोल गेल्यानं चामड्यावर कोसळला. कसा तरी उठला, टपरीचं दार बंद केलं, गोधडी अंथरली, चिमणी विझवली आणि गोधडीवर पडला. पडल्या पडल्या विचार करायला लागला की काल जमिनीवर झोपलो होतो, पण आज गोधडी आहे, उद्या गादी मिळेल. मग काय कमी आपल्याला? माणसानं जीवनात समाधानी असावं. समाधानी माणूस प्रचंड सुखी. विचार करता करता तो झोपी गेला आणि त्या दिवसापासनं तो पांडूबरोबर सतत प्यायचा. यापूर्वी तो फक्त संध्याकाळी घ्यायचा, आता तर दिवसभर दारूतच असायला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.